अगा भावा, तो मगांपासून फोन वाजत आहे ना, उचल ना. मी कामात आहो, तू उचलून घे. आय फोन उचलासाठी एक नोकर ठेवा लागते. हॅलो हॅलो गण्या. गलत नंबर लागला भाऊ. माझा कोणता दाजी वगैरे नाही. काऊन खोटा बोलतेस बे तू? कोणाचा फोन हो? कोण होय का माकू? दाजी बोलताव म्हणते. दे माझ्याकडे दे बरं. हॅलो सासरे बुवा. हा जावई बोला ना. भाऊ बिझनेससाठी येऊन राहील. ठीक आहे मी गण्याला पाठवतो बस स्टॉपवर. तुम्ही या आरामामध्ये. का तर गण्या रिकाम तिकडे आहे ना. पोरी फिरवाच्या वयामध्ये मला पाहुण्याला आणायला जावं लागते. तर कोणते काम करतेस बे तू दिवसभर? घरी हल्ल्यासारखा झोपून आहेस. एकान पोरगा असता तर बाबाची मदत करू लागला असतं. रातपासून कामच करताव बाबा मी. का नोकर गिकर हो का मी तुमच्या घरचा? एकदम ढोरा डुकरासारखा राबवून राहिल्या. का म्हणते जावई सांग बरं. येतो म्हणत आहे भाऊ बिजले. एक चपलाची हार शिवून ठेवू का? त्याच्या गळ्यामध्ये टाकून त्याचा स्वागत करायला. बे पट्ट्या, भाऊजी बद्दल असा बोलतेत का? पहिले तो पसंतच नाही बाबा. तुझा भाऊ असा यंगाळ्या भोंगाळ्या काऊन आहे? तुझ्या भावाले पाहिजे वाटते सुताई. माझ्या भावाला मनाच्या जागी पहिला आपला भाऊ पहा. असा निघला दारुडा बेवडा. एवढाच माझ्या परिवारासोबत तुला तकलीफ होत होती तर दुसरा नवरा का नाही पाहिली जे? तुझ्या टकल्यावर शेंगदाणे घासीन. माझ्या नांदी नको लागू, मी खराब बाई आहो. दुसरा नवरा पाहायला मला वेळ नाही लागे. टकल्याले केस नाहीत तरी शॅम्पू लावतेस. तेही माझ्या बापाच्या घरचा. माझ्या घरचा भात खातेस तर असाच म्हणतो का मी? तर कायले बायको केलास मले? 2 घास चारू नाही सकस तर सुकानं. कीर कीर लावते लमची. तू बायको होस का सायको? भाऊ बीज झाल्यावर तू घरी ये. नाही पट्ट्यानं तुझे सालटे काढलो तर. सालटे काढतो बेल्ल्यानं कुट्ट तुझा. तो आला का तडप्याची आग माझ्या मस्तकात जाते. देव करो त्याला कोणतरी रस्त्यात किडनॅप करो. दंडा आणून टाकतो तुझ्या. टाकणं मुरदीचा माझा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह होऊन जाईल. दादा जावई येऊन राहिला, काहीतरी मटन मच्छी घेऊन येतो. भावा 3 दिवस झाले माझी ढुंगर लूप लूप करत आहे. पहिले दवाखान्यामध्ये जावायला पैसे द्या म्हणलो तर नाही म्हणल्या. पण आता जावई आला तर त्याला मटन मच्छी चारायला कोठून पैसे आले? अबे जावयाची सोय करावा लागते. तू बापूस का दुश्मन बाबा? तुझा सक्का पोरगा येती ढुंगरनं तडपू आलत डाऊन केलं आणि तुले फिकीर जावयाची पडले. नकोय खाऊ म्हणलो मसाल्याचे. ऐकतेस कुठे? बाहेर जाऊन तुला चिकन राईस खावायचा आहे, सांबार वडे खावायचे आहे, पाणी पे म्हणलो तर दारू पेवायचा आहे. भावा तुझी कसम घेऊन सांगतो, तुझ्या बाटली मधून फक्त मी 2 घूट मारलो. त्या 2 घुटासाठी मला एवढा नको सुनवू. बे जा काहीतरी घेऊन ये माझ्या जावयासाठी. भावा पण जावई येत काय लाय? भाऊ बीजेसाठी. पाहून गा भावा, तो टकलू मले वाढणार आहे का? अबे तो कायले तुले ओवाडल? तुले ओवाडल तर तुझी बहीण. मग तो टकलू कायले येत आहे? माझ्या बहिणीला येवायला पाहिजे ना. अबे तुझ्या बहिणी सोबत तुझा भाऊजी येऊन राहिला. तो येत आहे म्हणजे आता महिनाभर जाईलच नाही. तुले एवढ्याने खाऊन पडले आहे बे. तो महिनाभर जाओ नाही तर वर्षभर. एक काम कर ना भावा, त्याला दत्तकच घेऊन घे ना. मी जातो घराच्या बाहेर. मग कसम त्या दाजीला येऊ दे. लाईटाची बटन बंद करून त्याच्या ढुंगणावर 4 सपाट्या मारतो. अबे उठ, मी आणतो मटन मच्छी. तुले समजते का नाही बाबा? दिवाळी चालू आहे तर जमन आहे ना आपल्याला. तर मग पनीर घेऊन आणतो. आता तू उठ आणि लाइटिंग लाव. मग तुझ्या दाजीचा फोन येईल, त्याला घेवायला जा. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. हॅलो जावई पोहोचला का तुम्ही? का किडनॅपर? तुम्ही माझ्या जावई आणि पोरीला काही करा नको. हे पैसे घेऊन पत्त्यावर पोहोचतो. काय झाला बाबा? तुझ्या बहिणीला ना भाटव्याला कोणतरी किडनॅप केला बापू. भाटवा झाला किडनॅप तर ठीक आहे, पण माझ्या बहिणीला कोण हात लावला? तू लढू नको बाबा. तुझ्या भाटव्याची गॅरंटी मी नाही देत, पण तुझ्या पोरीला मी सुखरूप घरी आणीन. पैशाची बॅग माझ्या हाती दे, मी डेंग्याला घेऊन जातो. शुभांगी ओळखलं का? नाही. अरे वडक आपण 12वीत होतून. हा गुलाबजामुन. हे क्या रे आधा टकलू, बहुत हसी आ रही तुम्हें नहीं? सॉरी भाऊ सॉरी. शुभांगी मी बुंदी तू किती बदलला रे तू. हा मग आता तू मले सोडलीस तर बदलू नाही तर का? शुभांगी धोका दिलीस तू मले. तुझ्या पायी मी गुंडा बनलो, डाकू बनलो. मी यायचा लपडा होता. अकरा मीनं तुले धोका नाही दिलो. असा मग कोण धोका दिला मले? असली धोका तर माझ्यासोबत झाला. चुप रे रे तू. सॉरी भाऊ, या चोम्यात का दिसला होता शुभांगी तुले? माझ्यासारख्या हिराले तू न धोका दिलीस. मी काय करू यार, माझ्या बाबाला हा नवरदेव आवडला होता आणि मी माझ्या आई बाबाच्या विरोधात जाऊ शकण्याची हिम्मत केली नाही. तर काय झाला शुभांगी? आपण पडून लग्न केलोस तू आणि आपल्याला बाळ झाल्यावर आपण तुझ्या बापाच्या खांद्यावर त्या बाळाला मांडलो नसतून. मग तर तुझा बाप रेडी झाला असता ना.
अगा भाऊ, माझी बायको होते. तुझी गच्चीच पिचकतो मी. भाऊ नको ना, भाऊ बीजेचा दिवस आहे. माझी बायको आज आनंदामध्ये माहेरी चालली होती. तिचा भाऊ तिची वाट पाहत असेल. बुंदी जाऊ दे ना. असा कसा जाऊ देऊ? बदल्याची आग माझ्या मनात सड सड सडत आहे. अगा जाऊ दे ना बुंदी भाऊ, बदला मग उद्या घेजो. ताई तू टेन्शन नको घेऊ, मी आलो. कोण आहे बे तू? माझा भाऊ आहे तो. या टिल्लूले सोवाळासाठी चालली होतीस का गावी? बुंदी भाऊ, माझ्या साऱ्याला तुम्ही अजून ओळखला नाही. तो शब्दांनाच तुमची जान घेऊ शकते. तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही पैसे आणलून. आता तुम्ही माझ्या बहिणीला सोडा. माझा सारा आला आता, पैसे घेऊन सोडा आम्हाले. याले राहू द्या येतील. माझ्या बहिणीला सोडा फक्त. माझ्या बापानं 10 लाख रुपये दिलते, 5 लाख रुपये मीनं दाबलो. आता 5 लाख रुपयामध्ये माझ्या बहिणीला सोडा फक्त. आणि याच्यासोबत कोणता गलत कर्म करता तर करा, मला काही फरक नाही पडत. अबे बे गण्या, कोण रे बापू? हा माणूस तुला आवड नाही का? काय सांगू किडनॅपर भाऊ, याच्याकडे मला पावसाही नाही लाग. एक नंबरचा फुकटा आहे हा. आमच्या घरी निस्ता भात भाजी हेपल्यासाठी येते. साध्या चड्ड्या नाही घेऊ शक भाऊ. अन लाज शरम तर बिलकुल नाही आलं. याले दाजी म्हणाले मला शरम लागते. अरे बाप रे, तुझ्या बहिणीने जर का मला त्या दिवशी हो म्हणलं असतं तर आज मी तुझा दाजी असतो. 1 मिनिट तुम्ही साईडला वा बरं. बाई तुझ्या डोळ्याला दिसत नाही काय? औन वाघासारखा नवरा सोडून तू गाढवा सोबत लग्न केली. त्या माणसाकडे पाय बरं कसा दिसते डॅशी. आणि त्या चोमूकडे पाय. बाये भाऊ बीजेचा दिवस आहे. तू म्हणशील तर आपण या दाजीला सोडू येतीस आणि या माणसाला घेऊन जाऊ आपण. अबे असा असेल तर ते 5 लाख रुपये तूच ठेव. थँक्यू दाजी. शुभांगे बोलणे काहीतरी, तू मुकी झालीस का? तुझा भाऊ मला येते ठेवतो म्हणताय जंगलामध्ये. शुभांगी, आपला प्यार आता सक्सेस होत आहे, तेही तुझ्या भावाच्या मदतीनं. आता तरी तू मला नको सोडू शुभांगी. आता तरी तू मला हो म्हण शुभांगी. नाही अरे हो म्हणणे बैरे. त्या बेटका सोबत राहण्यापेक्षा या वाघा सोबत राह. हा ठीक आहे. थांबा मी तुमचा लग्न लावून देतो. ए गण्या, शुभ मंगलम सावधान. झाला तुमचा लग्न झाला. चला आता घरी. अबे गण्या, मला नको सोडा बी ती. अबे मला घेऊन जा ना. अबे मी या जंगलात एकटा का करू? बाबा गा, कशी असेल माझी पोरगी. देवा वाचवतीले. जा बाबा मी आलो. तेही तुझ्या पोरीला धरून. मला तुम्हा दोघांची काळजी वाटत होती गण्या. कितीही काही केला मी तुमचा बाप आहो. तुम्ही दोघही माझा काळीज हा पोरायू. बाबा मग मला फकाटे घेवाल 1000 रुपये देशील ना? पैसे झाडाला लागतात का बे? आताच काळीजचा तुकडा आहे म्हणलास ना बाबा तू. एकदम गंगाधरचा शक्तिमान कसा झालास? अबे ते सप्पा ठीक आहे. माझा जावई कोठ आहे? आणलो बाबा मी तुझ्या जावई आले. दाजी या बरं. नमस्कार सासरे बुवा. अबे हा कोण हो? जी ह्याला ओळखलं नाही का? हा तुमचा जावई हो. अरे होट तिकडं. हा नव्हे माझा जावई. म्हणलो ना ताई, त्या जुन्या जावयाचा आणि माझ्या बापाचा चड्डीचा नाडा ओळखत वरी दिसता होता. बडा लंबा बडा गहरा. आणि हा शुभांगी कोणत्या माणसाला धरून आणला घरी? बाबा त्या फेकल्या जावयाला चेंडू सारखा फेकलून नवीन जावई आणलून. हे नवीन दाजी अव्वल नंबरचे सुंदर गुंडा आहे. मस्त लोकायला किडनॅप करते. गाणं पैसे कमवते बाबा. गुंडा किडनॅपर? मग का तर या नसतं ताई यानं भाऊजीला किडनॅप केलं. भाऊजीला ठेवून तिथे झाडाला बांधून. अब मला काही समजत नाही गण्या. मी सांगतो. या दोघाचा पहिलं प्यार होता. सॉरी लपडा होता लपडा. मग लग्न करावाची वेळ आली तर माझ्या बहिणीनं या भाऊजीला धोका दिलतन. त्याच्या बदल्याची आग घेऊन या भाऊजीनं माझ्या त्या जुन्यावाल्या भाऊजीला आणि या बहिणीला किडनॅप केलं. हे गोष्ट मला तिथे गेल्यावर माहित झाली. मला जुना दाजी आवडत नव्हता. म्हणून मी ना ऑन द स्पॉट या दोघांचं लग्न लावून दिलो आणि नवीन भाऊजी बनवलो. त्याचा प्यारही मिळला आणि मला नवीन दाजी. आणि मग माझे 10 लाख? बाबा ते 10 लाख रुपये मीनं दाबलो. माझ्या लवरच्या मुतामधून खडे निघतेत तर तिचं ऑपरेशन करावाच आहे. किडनी स्टोन म्हणतात त्याला. भाऊजी किडनी खाली राहते का जी? अबे वरच राहते, पण ते खडे निघतेच म्हणजे किडनी स्टोन आहे. पाहिलास का बाबा? भाऊजीचा साइड बिझनेस डॉक्टर की आहे का काय? अबे पण माझे 10 लाख येऊन जाऊन पैशालाच नको चाटू बाबा. बे पण गण्या, मी तुझ्या माईला का उत्तर देईन? अगा माझ्या मायले मी पाहतो, तू आपल्या मालले पाय. काय गण्या, दोघा बाप लेकाची गोष्ट दोघातच राहू दे ना. ठीक आहे बाबा, तू फक्त खुश राह. अबे पण माझे 10 लाख. सासरे बुवा टेन्शन नको घ्या, तुम्हाला 2 दिवसात मी 10 लाख रुपये देईन. पाहिलास का बाबा? या 2 दिवसात माझा भाऊजी मोठा दाखा राखते का काय? ते सर्व ठीक आहे. चला मुहूर्त निघत आहे. गण्या तू आता बेडवर बस, तुला मी ओवाळते. या जावई बसा तुम्ही. गण्या, शुभांगी, चालो गद्दारो लपडेबाज.
सालो बहन के टको, आशिकी करके तुझसे मिला है मुझे गम, धाड़ से उड़ाऊंगा ये घर, ले संभाल मेरा बम।